नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय. मित्रांनो, माझ्या आज आपल्या सर्वांच्या लाडके देवादिदेव महादेव यांची आराधना करण्याचा दिवस आहे. महाशिवरात्र आहे. महाशिवरात्राच्या दिवशी सर्वांचे आरोग्य निरोगी राहो, समृद्ध राहो, धन समृद्धी आपल्या घरोदारी येत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. हर हर महादेव. मित्रांनो, आणि आज नारी शक्ती ही आपल्या भारताची गौरवगाथा आहे. नारी शक्ती ही आपल्याला आपल्या इतिहासातले पानं जेव्हा आपण पाहत असतो, त्या सुवर्ण काळामध्ये माँसाहेब जिजाबाई त्यांना अनेक लोकांनी टॉर्चर केलं. पारतंत्र्यात असल्यावर त्यांना अनेक मानसिक त्रास सहन करावा लागला, पण त्यांचा जो शिवसंकल्प त्यांचा होता की आपला पारतंत्र्यात असलेला जो देश आहे तो स्वराज्यामध्ये आपलं राज्य, माझं राज्य, स्वतःचं राज्य असं प्रत्येक या देशात, या समाजात असलेल्या प्रत्येकांना वाटलं पाहिजे अशी म्हणणारी माँसाहेब यांचा दृढ संकल्पांनी शिवाजी महाराज घडले. आज त्या मातृत्वांना वंदन करतो. राणी लक्ष्मीबाई यांनी मेरी झांसी नहीं दूंगी म्हणणारी राणी लक्ष्मीबाई ही आपल्या दृढ संकल्पावर इंग्रजांना सडो किंवा पडो करून लावलेली आज त्यांचा दिवस आहे. मित्रांनो, आज जरी ते नसेल तर ते आपल्या आया बहिणीमध्ये, आपण आपल्या सहचारणीमध्ये आपले सोबत असलेले हमसफर म्हणून, आपले जीवनदायिनी म्हणून तुम्ही तुमच्या पत्नीला सन्मान करू शकता. प्रत्येक दिवशी सन्मान करायचा आहे. तर त्यांनी त्यांचा सन्मान कशा प्रकारे आपण व्यक्त करू शकतो, तर त्यांच्या नावाने आपण पेन्शन योजना काढून, पेन्शन योजना ही सर्वात उत्कृष्ट, सर्वात चांगली योजना आहे. सर्वजण या योजनेमध्ये भाग घेऊन राहिलेले आहे. या योजनेचं महत्त्व म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला आपल्या परिवारासाठी, स्वतःसाठी पेन्शन ही भेटत असते. आणि वयाच्या 100 वर्षापर्यंत, जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत पेन्शन आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावाने, महिलांच्या नावाने, तुमच्या आईच्या नावाने पेन्शन तयार करा. आणि कमीत कमी पैशामध्ये ही पेन्शन तयार करता येते. त्यासाठी LIC ऑफ इंडिया ही आपल्यासोबत आहे. नेहमी आपण म्हणत असतो की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, तो फॉर्म भरायला पाहिजे, कधीच होत नाही. आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी तुम्ही शिवसंकल्प करा आणि महिलांसाठी काही नाही काहीतरी तुम्ही बचत करा. आणि आखरी तो पैसा तुमचाच आहे. तुम्हीच त्यावेळी तुम्हाला अडचणीच्या वेळी पैसे मिळू शकते. यासाठी मी आपल्यासोबत जुळून राहिलेलो आहे. आपल्या भारताची गौरवगाथा ही महिलांमुळेच पुढे गेलेली आहे. नारी शक्ती ही आपल्या देशाला पुढे नेलेली आहे. तर मित्रांनो, या शिवसंकल्प आपल्याला घ्यायचा आहे. भगवान महादेव, देवादिदेव महादेव हे आपल्याला साक्षात मदत करत असतात. साक्षात म्हणजे आज कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये ते आपल्या जवळ येत असतात. कोणी पचमंडीला जाऊन पूजा नाही करू शकत, परंतु मनोमन त्यांची प्रार्थना करून घरूनच त्यांनी पूजा करू शकते. त्यांचे कारण देव हा प्रत्येक कणाकणामध्ये बसलेला आहे. तर कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला मदत नक्की मिळेल. फक्त दृढ संकल्प करा, सकारात्मक राहा. आणि माझ्याशी जुळल्याबद्दल आपलं बहुत बहुत धन्यवाद. हर हर महादेव.